इथं काल जे दंग्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे, ज्या गाड्या तोडण्यात आलेल्या आहे किंवा जाळपोळ करण्यात आल्या त्यांचे आम्ही पंचनामे करण्याकरता आलेलो आहे इथे. आता सध्या आम्ही 2 ट्रेनचे पंचनामे केले आहे. अजून समोर गाड्या आहे त्यांचे आम्ही पंचनामे करणार आहोत आणि हे सर्व पंचनामे केल्यानंतर आम्ही ते सर्व वरिष्ठ लेवल जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही सादर करू आणि त्याच्यानंतरच जे काय आहे, त्यांच्यात काय मोबदला देणे नाही देणे हे शासन स्तरावरती राहील. ते सर गाडींसोबत की एकूण गाडीची किती संख्या किती आहे नुकसान झालेली आहे आणखी सर या पाहतं की मोठं जे ट्रेन आहे तेही काढण्यात आलेलं आहे काय सांगतो? याच्यामध्ये टोटल आहे माझ्याकडे आता दुचाकी 38 आहे आणि क्रेन 2 आहे, 4 चाकी 5 आहे, JCB 2 आहे, सरकारी वाहन 1 आहे. अशी एकूण टोटल संख्या आहे गाडीची. सर कधीपर्यंत ते ह्यामध्ये काही कालावधी लागतो का की जसं प्रकारे लवकरात लवकर त्यांना त्यांचे जे नुकसान झालेलं आहे ते वस्तू आम्ही आज पंचनामे करून आम्ही आज सबमिट करणार आहोत. आपण एकूण किती अधिकारी आहात किती आमचे आता एकूण टोटल 5 टीम ठरलेले आहे आणि असा हा आदेश आहे कलेक्टर साहेब. या आदेशानुसार आम्ही आता 5 टीम आहे आमच्या. त्या 5 टीमनुसार सर्व 5 टीम सर्वीकडे ते फिरत आहे. त्यानुसार मग आम्ही सर्व टीम त्या पंचनामे करून आहे. यामध्ये सीसीटीव्ही ही लोकांच्या घराची समोर सीसीटीव्ही आणि खूप काही नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्येही काही भेटणार का परिणाम? आणखी पुन्हा लोक ते त्या गोष्टीवर डिमांड करतात की आम्ही शासनाची आम्ही हे आमचे नुकसान झाले ते आम्ही मागणी करणार आहोत, आम्हाला मिळाले पाहिजे मुआवजा हे काही. ते सीसीटीव्ही वगैरे कसं ते आता प्रायव्हेट झालं, पण आम्ही गाडीचे वगैरे हे सर्व ते पंचनामे करणार आहोत. तर गाड्यांचा कशा पद्धतीने अहवाल काढला जातो आणि कसं काय नाही, त्याच्यासाठी ते आता RTO आलेले आहे, RTO ऑफिसर आले, त्यांच्यासोबत आम्ही मिळून ते पंचनामे करणार आहोत.